अरे राम राम रे बोट्टे हो, काय म्हणता? मग का उठलो आपण सकाळी सरळ निघालो ना भाई म्हाताराई दर्शन घ्यायला. कारण तुम्हाला माहित ना म्हाताराई दर्शन गेल्याशिवाय जमत नाही. मग का फटकन म्हाताराई दर्शन घेऊन घेतले आणि लावल्या ना आपल्या कार्यकर्त्याला फोन. मग कार्यकर्ते म्हणणे येतो ना सर्व आमच्या इकडे भाऊ कचरा पेटी वाटणं चालू आहे ना रे भाऊ. कचरा पेटीत नाही टाकला आणि बाहेर कुठे टाकला, डायरेक्ट 5,000 रुपये दंडच आहे. म्हणजे कार्यक्रम पूर्ण हार्ड आहे. मग काय हे पाहणं भाऊ एंट्री आणि हा पहा आमचा पोट्टेचा विषय खतरनाक आहे की खतरनाक असते की गडी. मग आलो मी सरळ ट्युशनवर तर आपले कार्यकर्ते एकदम हजर होते ना. हा गडी पहा आमचा सुबोधा कोणत्या कोमात जायला का माहित बाबा. उठ रे भाई सकाळ झाली. मग काय सुबोधा मी आलो डायरेक्ट नेट कॅफेवर. मग काय नेट कॅफेवरचं काम पूर्ण करून घेतलं. सुबोधा आज कांडी तेरा भाई केल्या का मॅथलं एकच नंबर भाऊ. असंच कार्य करत राहता तुम्ही. मग काय घरी आलो भाऊ जेवण वगैरे केलं डायरेक्ट निघालो सायकल घेऊन लायब्ररीत. आज भाऊ आपण लायब्ररी सुरू केली. आता थांबायचं नाही, आता तर काही झालं तरी चालेल. मग काय लायब्ररीत अभ्यास करून घेतला आपण निघालो सरळ घरी. भाऊ घरी निघत नाही तर आपला चिनोबोचा फोन आला. का रे बा कुठे आहेस? म्हटलं येऊनच राहिलो घरी. अरे चाल म्हणे फटकनी आपल्याला जायला लागते. म्हटलं कुठं? अरे तू चाल म्हणे. फटकनी चिनोबोनं बसवलं डायरेक्ट नाश्त्या दुकानात आणलं. म्हटलं दिवस कुठून निघाला बुवा. चिनोबो नाश्ता उभारवाले म्हटलं सगळे पुट्टे मलेच खाऊ उभारवाले. म्हटलं काही विषय आहे का? मग काय चिनोबोनं चला पार्कमध्ये हिंडू. जरा पार्कमध्ये हिंडालो डबल भाऊ आमच्या चिनोबो पाणीपुरी खायले. विषय भाऊ हार्ड होता ना. बम खाल्लं ना रे बाण. मग काय निघालो सरळ आपल्या दुकानाच्या इकडे. दुकानावर पोचलो पण हा गडी पाय बचलो होता आमचा. काय कापतं रे बावा. चला मग पोट्टे मी पाहतो हा काय कापते. भेटू आपण उद्या तिथपर्यंत. जय माता राणी.